याची जाणीव नाही का? प्रत्येक वेळेला राजकारण्याकडे जायचं, आदित्य ठाकरेंनी यायचं, सुनील शिंदेकडे गेलं का बघायचं. मग आम्ही सामान्य माणसांनी जगायचं कोणाच्या? ह्या राजकीय नेत्यांच्या जीवावर जगायचं का हे फुकट पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जीवावर जगायचं? या बाबतीत म्हाडाला थोडा दोषही मी देईन, बरोबर आहे. कारण शेवटी आता त्या म्हाडांवरती, म्हाडा ह्या शासकीय यंत्रणेवरती कोणाचं वचक पाहिजे, काय पाहिजे, याच्यापेक्षा त्यांना या कामी कुठेतरी आता आक्रमकपणे राबवून घेतलं पाहिजे. तेही आम्ही केलेलं आहे. आदित्य साहेबांना पण त्या लोकांनी फोन केलेला, रहिवाशांनी डायरेक्ट फोन केलेला. 12-1ला फोन केलेला. असे लोक म्हणतात की आदित्य साहेब आम्हाला संपर्कात नाहीत, आम्हाला भेटत नाही. मग त्या लोकांनी फोन केला ना डायरेक्ट आदित्य साहेबांना. मग आदित्य साहेबांनी फोन केल्यामुळे पटकन इथे काम चालू झालं. हां, ते लक्षात ठेवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनो आणि लोकप्रतिनिधी, तुमच्याकडे तक्रारी ना तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याची संपत्ती जप्त करा. जसं बीडचं प्रकरण झालं ना, तो उकरून काढा. लक्षात ठेवा, तरच हा देश पुढं जाईल. नाहीतर अन्यथा सगळं रसातळाला जाईल. जनतेला उठाव करायला भाग पाडू नका. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण आलेलो आहोत. सेंचुरी मिल म्हाडा संकुल या वसाहतीत आपण आलेलो आहोत. प्रभादेवीत असलेली ही वसाहत पाण्याच्या प्रॉब्लेममुळे दक्षिण मुंबईत याबद्दल पूर्ण बोंबाबोंब झालेली आहे. 2 दिवसापूर्वी किंवा कालच आम्ही बातमी केली होती. त्या बातमीमध्ये स्थानिक आमदार किंवा कुठलाच लोकप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष देत नाही आहे असं संतप्त झालेल्या या रहिवाशांनी सांगितलं होतं. याच विषयाचं विश्लेषण करण्यासाठी आणि याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा याच वसाहतीत आलेलो आहोत. आपल्यासोबत स्थानिक उपशाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 196चे सतीश इनरकर आहेत. इनरकर साहेब, स्वागत आहे. नेमका काय विषय आहे आणि काय घडतं आहे या ठिकाणी? सर्वप्रथम मी आपल्या साऊथ मुंबईचा आभार मानतो की आपण ती जी बातमी केली त्याने त्याचं विश्लेषणासाठी आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं. विषय असा आहे की गेले म्हणजे वर्षभर या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम हा आहे अजूनही. आणि सातत्याने आम्ही म्हणजे सन्माननीय आमदार सुनील शिंदे सातत्याने त्या प्रकरणाकडे लक्ष देऊन आहेत. म्हणजे तुम्ही स्थानिक रहिवाशांना पण विचारू शकता की आम्ही डे टू डे म्हणजे ज्यावेळी आम्हाला कंप्लेंट आलेली आहे रहिवाशांची, म्हणजे मी उपशाखा प्रमुख आहे म्हणून बहुतेक लोक मला ओळखतात आणि ते आपल्याला डायरेक्ट नंबर असल्यामुळे आपल्याला फोन करतात की अरे सतीश पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर जरा बघ म्हणून. मग मी इथे आल्यानंतर आमचे ताई शेरकर आहेत उपशाखा संघटिका, त्यांना विचारून सर्वसाधारण काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊन मी सन्माननीय सुनील शिंदे यांना मी वारंवार ती बातमी देत होतो. आणि मग त्या पद्धतीने ते येऊन म्हाडाचे अधिकारी असू दे किंवा BMCचे अधिकारी असू दे त्यांना घेऊन आपण या ठिकाणी पाण्याचे नक्की काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे पाण्याचं शॉर्टेज आहे हे आपण वारंवार या ठिकाणी केलेलं आहे. काही लोक म्हणतात लक्ष देत नाही. माझ्याकडे फोटोसहित सगळं मी दाखवू शकतो तुम्हाला की आपण या ठिकाणी वारंवार आलेलो आहे. आणि म्हाडाला पण आपण वारंवार सांगितलेलं आहे. प्रॉब्लेम असा आहे की इथले इंटरनल कनेक्शन आहेत ना हे व्यवस्थित केलेले नाही आहेत. बाथरूमला पाणी येतं तर टॉयलेटला येत नाही, टॉयलेटला पाणी येतं तर बेसिंगला पाणी येत नाही, बेसिंगला पाणी येतं तर टॉयलेटला पाणी येत नाही आणि बाथरूमला पाणी येत नाही. म्हणजे मला वाटतं हे मी पहिल्यांदाच असं बघतो की असं वेगवेगळे कनेक्शन आहेत. आता मी ज्या ठिकाणी राहतो तिथे बेसिनला पण पाणी आहे, टॉयलेटला पण पाणी आहे, म्हणजे एकाच वेळी ते पाणी येतं. मग इथे असे इंटरनल कनेक्शन आहेत चुकीचे, हे आम्ही वारंवार म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहेत. पण म्हाडाचे अधिकारी इतके मुजोर झालेले आहेत की त्यांना सांगूनसुद्धा ते ऐकत नाहीत. इवन आदित्य साहेबांनी, आता काही लोक बोलतात की आदित्य साहेब लक्ष देत नाही, परंतु त्यांच्या माहितीसाठी सांगतो माझ्याकडे फोटो आहेत की मागच्या वेळेला इतकाच मोठा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी स्वतः आणि चेंबूरकर साहेब आणि सुनील शिंदे आम्ही तिघांनी मिळूनही आदित्य साहेबांनी ही गोष्ट सांगितलेली. आदित्य साहेबांनी खास मीटिंग लावली होती दानवे साहेब आपले विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या बंगल्यावरती. त्यावेळीसुद्धा म्हाडाचे अधिकारी, माझ्याकडे फोटो आहेत, हे बघा फोटो, मी फोटो दाखवेन, मी स्वतः त्या फोटोमध्ये आहे, हे बघा. स्वतः आदित्य साहेबांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की त्यांचं काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते तुम्ही त्वरित सॉल्व करा म्हणून. इवन BMCच्या लोकांना पण सांगितलेलं, पण ते एवढे मुजोर आहेत की त्या लोकांनी साहेबांना हो सांगितलं आणि आज सगळ्यात त्यांनी काही केलेलं नाही. BMCच्या लोकांना आम्ही सांगतो तर BMC म्हणत नाही आमचं पाण्याचं सप्लाय बरोबर आहे, आमच्याकडनं काही प्रॉब्लेम नाही.
म्हाडाचे अधिकारी बोलतात आमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे. मग प्रॉब्लेम नक्की आहे कुठे? प्रॉब्लेम कुठे आहे? मग जर BMC म्हणते आमच्याकडे प्रॉब्लेम नाही, म्हाडा म्हणते आमच्याकडे प्रॉब्लेम नाही, मग प्रॉब्लेम कोणाकडे आहे? तुम्ही सॉल्व करायला पाहिजे ना. आज लोक एक वर्ष, आता दुसरं वर्ष व्हायला आलं, मग प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही सॉल्व का नाही करत आहे? तो सॉल्व करणं काम कोणाचं आहे? म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं आहे ना. पुनर्विकासच्या अंतर्गत तुम्ही ट्रान्झिट काम दिलेलं आहे. कोणी दिलेलं आहे? म्हाडाने दिलेलं आहे ना. मग म्हाडाचं काम आहे की नाही की इथे लोकांची गैरसोय होते ती बघणं. या बिल्डिंगला लाईट्स नव्हत्या, इथे विचार आहे लोकांना, लाईट्स नव्हत्या. त्या सन्माननीय सुनील शिंदेंनी लेटर देऊन, आम्ही सांगून मग त्या लाईट्स लागल्या. प्रत्येक फ्लोअरवरती ट्यूबलाईट एक कुठली नव्हती, तुटलेली होती, फुटलेली होती. मग हे काम कोणाचं आहे? म्हाडाचं काम आहे ना. तुम्ही कोणाच्या बेसवर तुम्ही लोकांना शिफ्ट केलं आहे? म्हाडाने केलं आहे ना. मग काम कोणाचं आहे? म्हाडाचं काम आहे ना. मग वारंवार लोक तुमच्याकडे तक्रारी करून जर तुम्ही दुर्लक्ष देत असाल तर मग न्याय कोणाकडे मागायचा? लोकांनी. आम्ही तर लोकप्रतिनिधी म्हणा किंवा आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही लोकांची कामं तत्परतेने करतो आहे, आम्ही तो विषय घेतो आहे. पण हा न्याय द्यायचं काम कोणाचं आहे? म्हाडाचं आहे ना. काही वेळेला कसं तो लोकांचा तो राग आहे तो कुठल्या तरी पद्धतीने अनावर होतो. लोकांना कसं म्हाडा काय करते हे कळत नाही. लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलं आहे ना, मग त्यांनी करायला पाहिजे. पण लोकप्रतिनिधी पण तुमच्या बाजूने उभे राहिलेलेच आहेत ना. कोण? विचारा तुम्ही. रहिवाशांना पर्सनली इंटरव्ह्यू घेऊन तुम्ही विचारलात ना की आमदार सुनील शिंदे इथे तुमच्या हाकेला धावून येतात की नाही, आशिष चेंबूरकर येतात की नाही, बरं त्यांचे शिवसैनिक आहेत त्यांना तुम्ही सांगितलं तर ते येतात की नाही, विचारा ना पर्सनली तुम्हाला पाहिजे असेल तर. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकच सिस्टीमची चूक आहे, ती म्हाडाचे अधिकारी लक्ष देत नाही, त्याच्यामुळे हा नुकसान लोकांना भोगावं लागतं आहे. नाही, पण आता प्रशासन आहे, या प्रशासनावरती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे कान उपटायला लोकप्रतिनिधीच लागतात. मग आज म्हाडाचे लोक 2 आमदारांना ऐकत नाहीत, हे कसं काय होतं आहे? काय सांगू शकाल यावर? 2 आमदारांना ऐकत नाही म्हणजे बघा आता एकच परिस्थिती राहिलेली आहे. बघा प्रेमाने जर ऐकत नसतील तर मग दुसरा पर्याय आहे शिवसैनिकाकडे, पण तो पर्याय तुम्ही वापरायला मजबूर करू नका. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. काय करेल आता शिवसेना? हा प्रश्न मी आत्ता पण आपण इथे भेटण्यापूर्वी काही रहिवासी परत संतप्तच होते. पाण्याचा प्रॉब्लेम. आता शिवसेना काय करणार सांगा तुम्ही? बघू आम्ही परत एकदा मी सन्माननीय सुनील शिंदेंना व आदित्य साहेबांना पण परत एकदा कानावर घोषे. आदित्य साहेबांना पण त्या लोकांनी फोन केलेला, रहिवाशांनी डायरेक्ट फोन केलेला. 12-1 फोन केलेला. असे लोक म्हणतात की आदित्य साहेब आम्हाला संपर्कात नाहीत, आम्हाला भेटत नाही. मग त्या लोकांनी फोन केला ना डायरेक्ट आदित्य साहेबांना. मग आदित्य साहेबांनी फोन केल्यामुळे पटकन इथे काम चालू झालं. चालू झालं की नाही चालू झालं? चालू झालं ना. माझं म्हणणं एवढंच आहे की आता आमच्याकडे पर्याय एकच आहे की जर म्हाडा ऐकत नसेल तर मग आमच्याकडे पर्याय मग शिंगावर घ्यायला आम्ही तयार आहे त्यांना. बघा आता माझं प्रभावती शिरकर, मी वरळी 196 उपशाखा प्रमुख आहे. आता या वॉर्डची म्हणजे जी जबाबदारी आहे त्यात आम्ही जेंट्स उपशाखा प्रमुख म्हणून सतीश नेरकर आहेत आणि लेडीज उपशाखा प्रमुख म्हणून मी आहे. तर आता ज्या ठिकाणी आपण राहतो आहे, ज्या विभागात राहतो आहे किंवा आपल्या आजूबाजूचे जे रहिवासी आहेत आणि ते सगळे मतदार आहेत आणि त्या मतदारांची व्यवस्था व्हायला पाहिजे. म्हणजे काही झालं तरी पब्लिक आमच्याकडे येतं ना, बाबा तुमचे लोक काय करत नाहीत, येत नाही. पण मला माहिती आहे की हा प्रश्न जो आहे ना तो आम्ही रश्मी वहिनींपर्यंत नेलेला आहे. मी रश्मी वहिनींना स्वतः सांगितले. तर रश्मी वहिनी म्हणाल्या मला की काय तुमचा प्रॉब्लेम आहे? म्हटलं असं आहे, आमच्याकडे पाण्याचा अतिशय मॅडम प्रॉब्लेम आहे. त्यांनी साहेबांना स्वतः सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी लास्ट मिरवणूक होती बघा आपली, शेवटचं प्रचार, त्या दिवशी त्यांनी आम्हाला बरोबर ओळखलं. माझ्याबरोबरच्या आता लेडीज नाही आहेत, या आहेत, आम्ही तिघीजणी होतो. तेव्हा त्यांनी स्वतःहून आम्हाला जवळ घेऊन विचारलं की काय तुमच्याकडे आले होते का आदित्य? तर आले म्हणणार ना, म्हणून नाही आले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ताबडतोब शिंदेसाहेब, चेंबूरकर आणि सचिन अहिर संध्याकाळी जवळजवळ 8च्या दरम्यान येऊन विचारपूस करून गेले. म्हणजे आमचा निरोप किंवा फोन गेल्यानंतर ताबडतोब ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने आमचं संपर्कात असतात.
पण काही का अडचणीमुळे त्यांना आम्ही म्हणू त्यावेळेला येता येत नाही. आता ह्या पाण्याच्या प्रॉब्लेमबद्दल भरपूर वेळा आम्ही हे केलेलं आहे. असं नाही की आम्ही गप्प बसून आहोत असं नाही. पहिला प्रश्न काय झालं तरी आता समजा माझं वय झालं आहे, मी पळू शकत नाही, मी ताबडतोब ह्या शाखा प्रमुखांना सांगते असं असं आहे बाबा, ते तुम्ही ह्याच्यावर हे करा. आज आम्ही दिवसभर काल सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मी तिथे स्वतः होते. जे कामगार आले होते त्यांचं काम चालू होतं आणि ते पाणी चालू करून घेतलं. आलं की नाही तुमच्याकडे पाणी चालू झालं सीममध्ये. म्हणजे हे आमच्या आमदारानेच काय हे केलं ना, म्हणून आम्हाला ते करावं लागलं. म्हणजे करतात त्यांच्या परीने जेवढं काम करायचं तेवढं करतात. असं म्हणत नाही की त्यांनीच केलं नाही, दुसऱ्याही पक्षाने हातभार लावलेला आहे, त्याच्यामध्ये होतं आहे काम. पण आज होतं आहे उद्या येतं, पण लोकांचे जीव जाते आहे ना, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. प्रश्न असा आहे की आता हा पाण्याचा जो विषय आहे तो एकदा मार्गी लावण्यासाठी सन्माननीय आमदार सुनील शिंदे यांनी वॉटर डिपार्टमेंटला पत्र पण लिहिलेलं आहे. मला वाटतं 6 महिने वर्ष झालं आहे की पांडुरंग बुतकं मार्गावरून एक डायरेक्ट लाईन घ्यायची इथे. त्याच्याने काय तो पाण्याचा प्रेशर अजून वाढेल आणि लोकांना पाण्याचा कमतरता होणार नाही. पण काय झालं आता हे मध्यंतरी इलेक्शनच्या पिरियडमध्ये थोडं ते परमिशन राहून गेलेलं आहे. तर ते आता मला वाटतं ह्या महिन्याभरात ते परमिशन मिळालं की ते काम चालू होणार आहे. आणि आपण प्रत्येक वेळी लोकांना सहकार्य करत आलेलो आहे. ज्या ज्यावेळी पाण्याचा प्रॉब्लेम होता तेव्हा आपण टँकरसुद्धा मागवलेले आहेत या ठिकाणी. मला वाटतं मध्यंतरी 2-4 महिन्यापूर्वी तर जवळजवळ पाणीच येत नव्हतं, बिलकुल येत नव्हतं. सारखं मला फोन, अरे पाणी येत नाही, पाण्याचे टँकर. मग सुनील शिंदेंना सांगून आपण पाण्याच्या टँकरची पण सोय केली. जवळजवळ 8 की 10 टँकर आपण मागवले या ठिकाणी. म्हणजे असं नाही की आम्ही लक्ष देत नाही, आमचं कामच आहे, आमचं कर्तव्य आहे ते लोकांची सेवा करणं. म्हणजे बाळासाहेबांनी काय सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण आम्ही 100% राजकारण करत नाही, आम्ही 100% समाजकारण करतो आहे. असो, परंतु हे होत असताना काल त्या बातमीमध्ये आपण ऐकलं असेल की ती व्यक्ती सांगत होती, मला त्यांचं नाव लक्षात येत नाही आहे, की आदित्य साहेबांना आम्ही निवडून दिलं परंतु लक्ष नाही आहे आमच्याकडे आणि आता आम्ही हे सर्व सहन करावं लागतं आहे. यावरती काय सांगतात? लक्ष नाही आहे तर मग तुम्ही डायरेक्ट फोन कसं केलं? तुमच्याकडे लक्ष नाही तर मग तुम्ही डायरेक्ट फोन कसं केलं? तुमच्याकडे नंबर कसा आला? म्हणजे तुमच्याकडे लक्ष आहे म्हणूनच नंबर आला ना. आणि कसे ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात हो आज आदित्य साहेब. जरी आमच्या विभागाचे आमदार असले तरी महाराष्ट्राचं आज युवा नेतृत्व आहे त्यांच्याकडे. बरोबर आहे की नाही? आज महाराष्ट्राला त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत. बरोबर आहे ना? मग तुम्हाला स्पष्ट म्हणायचं आहे, मग या ठिकाणी आदित्य साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करतील विभागामध्ये, ते आमदार सुनील शिंदे हँडल करतील, हा विषय असाच विषय आहे? विषय असा नाही, ते नेतृत्व तेच करतायत. परंतु कसं आहे, त्यांना जर वेळ मिळत नसेल तर आता मला समजा मला जर वेळ मिळत नसेल तर मी माझ्या भावाला सांगणार ना, बाबा तू ते लक्ष काय काम आहे ते बघ, असं सांगणार ना. त्या पद्धतीने त्यांना त्यावेळी वेळ मिळत नसेल तर ते बोलणार ना की सुनील शिंदे जरा बघा तुम्ही लोकांचा काय प्रॉब्लेम आहे, किंवा चेंबूरकर आशिष बघा तुम्ही काय आहे, सचिन भाऊ तुम्ही बघा म्हणून. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. असं नाही की ते लक्ष देत नाहीत म्हणून, लक्ष आहे म्हणून तर कामं होत आहेत. पण आता हा राजकीय विषय निघाला म्हणून सांगतो, बऱ्याचदा त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं जातं किंवा त्यांच्यावरती टीका केली जाते. आदित्य ठाकरेंना मग चिडवलं जातं किंवा ते येतच नाहीत असं म्हटलं जातं. पण ही वस्तुस्थिती आहे की त्यांचे प्रतिनिधी इथे हे विषय म्हणूनच आम्ही काम करतोय ना, प्रतिनिधी म्हणूनच आम्ही काम करतोय ना, प्रतिनिधी. पण आता असं आहे की आपल्या विभागातील लोकांना सवय आहे की आमदारांनी आम्हाला हँडल केलं पाहिजे, ज्यांना आम्ही निवडून दिलं आहे. त्याच्यामुळे ते कदाचित त्या अपेक्षा कुठेतरी मिसकम्युनिकेट असल्यामुळे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, मग हे सुद्धा आमदार म्हणूनच मुख्यमंत्री झाले ना. मग आज ते त्यांच्या विभागात स्वतः फिरतात का? बरोबर आहे की नाही? आज आपले उपमुख्यमंत्री जे पूर्वी मुख्यमंत्री होते शिंदे साहेब, ते पण आमदार म्हणूनच निवडून आले ना. मग आज ते त्यांच्या विभागात फिरतात का? पण त्यांची ते कामं करून देतात ना लोकांची. म्हणजे ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात पण त्यांचं पण विभागात कोणतरी प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे ना. मग त्याच पद्धतीने आहे ना आदित्य साहेब आज आमदार ह्या विभागाचे जरी असले तरी महाराष्ट्राचं आज नेतृत्व करतात ना ते. मग त्यांचं प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतोच आहे ना.
लोकांच्या हाकेला धावतोय ना, विदिन मिनिट म्हणजे 12 वाजता फोन केला तर 12 वाजून 5 मिनिटांनी इथे आम्ही हजरच आहे. जरी आमदार कुठे बिझी असतील तरी मला फोन आला तरी मी 12 वाजून 10 मिनिटांनी कोणालाही विचारू शकता, 12 वाजून 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी आम्ही हजर आहोत ना. म्हणजे लोकांच्या सेवेसाठीच आहोत ना आम्ही. मग अपेक्षा तुम्ही करा, पण मग त्यांच्याकडनं पण त्यांच्या लोकांनी अपेक्षा करायला पाहिजेत की शिंदेसाहेब आमच्या विभागाचे आमदार आहेत, मग ते का नाही आहेत असं नाही ना. तुमच्या कामासाठी म्हणा किंवा तुमच्या समस्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा शिवसैनिक आहेतच. नसेल होत त्यांच्याकडनं, जर नसेल होत तर तुम्ही बोलू शकता अरे यांच्याकडनं पण काय होत नाही म्हणून. बरोबर आहे ना, यांच्याकडनं पण होत नाही, मग तुम्ही एक दोष देऊ शकता. पण आमच्याकडनं आम्ही पण प्रयत्न करतो आणि आम्ही प्रयत्न करून ते म्हणजे यशस्वी होतो आम्ही काही गोष्टीमध्ये. 100% तर कोण तुम्हाला बोलतात ना की उपाय देऊ शकत नाही, काम करू शकत नाही, पण 75% तरी आम्ही उपयोगी पडतो ना लोकांच्या. म्हणूनच लोकांनी निवडून दिलं ना आज आमच्या शब्दावरती. हॅलो, मी अरुण रायबोळे. इथे ट्रान्झिट कॅम्पमध्ये आम्ही राहतो. पाण्याचा एवढा आम्हाला प्रॉब्लेम आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आम्ही प्रत्येक वेळी राजकारण्याकडेच गेलं पाहिजे असं काय आहे का? प्रशासकीय अधिकारी पगार घेत नाहीत का? त्यांना काय त्याची जाणीव नाही का? ते कुठल्या पदावरती काम करतात आणि कशासाठी आपण पगार घेतो याची जाणीव नाही का? प्रत्येक वेळेला राजकारण्याकडे जायचं, आदित्य ठाकरेंनी यायचं, सुनील शिंदेकडे गेलं का बघायचं. मग आम्ही सामान्य माणसांनी जगायचं कोणाच्या? ह्या राजकीय नेत्यांच्या जीवावर जगायचं का हे फुकट पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जीवावर जगायचं? हे शासनानं लक्षात ठेवा. आम्हाला सामान्य माणूस ज्यावेळेला पेटून उठतो, तुम्ही बीडचं प्रकरण बघितलं, शासनाने एवढं झाकलं तरी शेवटी आलं ना फळाला. मग तशी आम्हाला तुम्ही सवय लावून देऊ नका. आमचं कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका. हे प्रशासनाला माझं सांगणं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे वागायचं. तुम्ही रिटायरमेंट झाल्यावर पेन्शन खाता, ग्रॅज्युएटी खाता, कुठल्या बेसवरती खाता. तर प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण काय करतो, आपली नेमणूक कशासाठी केलेली आहे ह्याचं भान ठेवलं पाहिजे. जनता जागरूक झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा. नुसतं मी BMCबद्दलच बोलतो असं नाही, तर ह्या तमाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण काम काय करतो, आपलं काम काय आहे आणि आपण वागतोय कसं, का फक्त मागच्या दारानं पैसे गोळा करतो. हां, तुम्हाला काय पगार कमी आहे का? 80-90 हजार रुपये पगार घेत आहे आणि माणसाला सतवताय, त्याला काय अर्थ आहे का? सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये हे चाललेलं आहे. ॲक्च्युली मी तर म्हणतो ह्या लोकप्रतिनिधींनी ह्या अशा अधिकाऱ्यांच्यावर अंकुश ठेवा. तुम्हाला आम्ही आमदार म्हणून निवडून दिलं आहे ना, तर तुम्ही असे आमची कंप्लेंट आली ना तर त्यांना घरी बसवा. भरपूर सुशिक्षित बेकार एवढे झालेत का नाही की प्रमाणच्या बाहेर, माणसांना कामधंदा मिळत नाही आणि बसतात 80-90 हजार रुपये पगार घेतात. आमचे ग्रॅज्युएट पोरं, डबल ग्रॅज्युएट पोरं 20-20 हजारात काम करतात. म्हणजे यांना किती माज आलेला आहे. हां, तर हे लक्षात ठेवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनो आणि लोकप्रतिनिधी. तुमच्याकडे तक्रार आहे ना तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याची संपत्ती जप्त करा. जसं बीडचं प्रकरण झालं ना, तर उकरून काढा. लक्षात ठेवा, तरच हा देश पुढं जाईल. नाहीतर अन्यथा सगळं रसातळाला जाईल. जनतेला उठाव करायला भाग पाडू नका. मी समस्त रहिवाशांच्या वतीने तुम्हाला मी सांगतोय. कारण काय माहिती आहे का, पाण्याचा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे ना. आमच्या लेडीज इकडून एक हांडा आणि तिकडून एक हांडा, संध्याकाळी जेवत नाहीत. आमच्या घरी संध्याकाळची चूल पेटत नाही. हे लक्षात द्या. काहीतरी डाळ भात करायचं आणि तेवढंच खायचं. तर त्यांची ती पाणी भरून इकडून तिकडून हांडा आणून पूर्ण भूक मरून जाते. मग याच्यासाठी आम्हाला ट्रान्झिट कॅम्पमध्ये आणून ठेवलं आहे का? ह्या अधिकाऱ्यांना कळत नाही का बाबा ही जनता तुमच्याकडे सारखी येते आणि आपण काय करावं? तर माझी प्रशासनाला विनंती आहे आणि लोकप्रतिनिधीला बी, मग ते आमदार असोत, खासदार असोत, तुम्ही अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरी बसवा. भरपूर सुशिक्षित बेकार आहेत, हे लक्षात घ्या. काम होणार नाही. कुणा वाचून हे जग चालत नाही असं नाही. जग हे चालतच राहतं. तर तुम्ही आता सुधराय बघा. लोकप्रतिनिधींनी बी प्रशासकीय अधिकाऱ्यांची कंप्लेंट आली ना, त्याला सगळ्याला घरी बसवा. काय पेन्शन खातोय, ग्रॅज्युएटी खातोय, हे आमच्याच पगारातून ना. प्रभादेवी सेंचुरी मिल म्हाडा ट्रान्झिट कॅम्पचा विषय रंगला असताना, रहिवाशी पाण्याच्या प्रॉब्लेमसाठी संतप्त असताना, याच विषयाला अनुसरून आमदार आदित्य ठाकरे आमच्याकडे लक्ष देत नाहीत असं तिथे त्या ठिकाणी राहणाऱ्या एका रहिवासी शिवसैनिकाने अशी स्टेटमेंट केली. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी दक्षिण मुंबईत पसरली. आपण आता आमदार सुनील शिंदे यांच्यापर्यंत आलेलो आहोत. शिंदेसाहेब, असा आरोप आहे त्यांच्यावरती आणि असं म्हणणं आहे की लक्ष देत नाही आहेत आमच्याकडे, स्थानिक नगरसेवक लक्ष देत नाही आहे, आमदार लक्ष देत नाही आहेत. काय सांगताय? हा विषय आणि हा विभाग तुम्ही देखील हाताळत आहे.
नाही बघा, ती बातमी मी पण तुमची ऐकलेली आहे, बरोबर ती आहे. काहीतरी त्या रहिवाशांचा गैरसमज दिसतोय. कारण असं आहे की या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम सुरू झाला हा आज सुरू झाला नाही, हा ज्या दिवशी प्रॉब्लेम सुरू झाला त्या दिवसापासून आम्ही या सगळ्या गोष्टी या सगळ्या घटनांमध्ये आहोत. म्हणजे त्या ज्या वेळेला प्रॉब्लेम्ससाठी वारंवार तक्रारी यायला लागल्या त्या दिवशी मी स्वतः आतापर्यंत माझ्या माहितीनुसार मी 4 वेळा त्या ठिकाणी व्हिजिट केलेल्या आहेत. पहिल्यांदा सगळ्यात पहिले अधिकाऱ्यांना घेऊन गेलो, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनाही आम्ही तिथे घेऊन गेलो. 3-3 वेळा मी अधिकाऱ्यांना घेऊन गेलेलो तिथे. त्या ठिकाणी संपूर्ण त्या ह्याचं प्रेशर अचानक ड्रॉप का झालं, प्रेशर का कमी झालं, इथपासूनच्या सगळ्या आम्ही कार्यवाही सुरू केलेली आहे ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी स्वतः आम्ही आदित्य साहेब यांनी अंबादास दानवे यांच्या बंगल्यावरती म्हाडाचे अधिकारी, वॉटर डिपार्टमेंट म्हणजे BMCचे अधिकारी यांच्यासहित बैठक घेतलेली आहे. आणि आदित्य साहेबसुद्धा वारंवार याचा पाठपुरावा करतात. एक नवीन लाईन त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे, लक्षात ठेवा. पांडुरंग बुतकर मार्गावरती जी 52 इंचाची लाईन आहे ज्याच्यावरून 24चं कनेक्शन आहे, त्या 24च्या लाईनवरून एक ॲडिशनल कनेक्शन द्या. आणि ती मागणी प्लॅनिंग BMCच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटने मंजूर केलेली आहे. तिथनं वर्क ऑर्डर यायच्या. मधल्या काळामध्ये निवडणुकांच्या आचारसंहिता आणि मधल्या काळामध्ये ऑक्टोबर म्हणजे पूर्ण पावसाळ्यात रस्ता खणायची परमिशन मिळत नाही, बरोबर आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी रखडल्या होत्या. इन बिटवीन जेव्हा गरज लागली त्यावेळेला महानगरपालिकेचे टँकर त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. त्या ठिकाणी महानगरपालिकेचे एक सिस्टम असते, प्रेशर का कमी झालं आहे ते मोजमाप करायचं असते, दरडोई किती पाणी द्यायला पाहिजे ते बघायचं असते. त्या ठिकाणी म्हाडाने ज्या काय पूर्वी मिलच्या चाळींसाठी ज्या लाईन टाकल्या होत्या त्या काही चुकीच्या पण होत्या, त्याच्यात दुरुस्ती करा म्हणून सुरुवातीला म्हाडाने पण दुर्लक्ष केलं, ॲग्री केलं. हे आम्ही पण कबूल करतो की म्हाडाकडून ज्या पद्धतीने बघायला पाहिजे किंवा म्हाडांची मेंटेनन्स एजन्सी आहे त्यांनी बघायला पाहिजे, त्यांनी केलं ना. शेवटी आम्हाला शिवसेना स्टाईलने त्यांना सांगावं लागलं, त्यावेळेला काही तिथे थातूरमातूर चेंजेस केले. परंतु आम्ही या मतास आलो की ही ते पूर्णपणे नवीन लाईन एक टाकून घ्यायलाच पाहिजे. कारण त्या ठिकाणी गेल्या 1.5 वर्षामध्ये लोकवस्ती वाढली. पूर्वी एक तर नव्याने उभ्या राहिलेल्या इमारती आहेत, त्या ठिकाणी मूळचे गिरणी कामगार यांना मिळालेली घरं, त्याच्यानंतर BDDच्या रिडेव्हलपमेंटचे ट्रान्झिट कॅम्प म्हणून गेलेली लोकं, अशी लोकवस्ती वाढली. लोकवस्ती वाढल्यामुळे त्या ठिकाणी पाणीपुरवठा दरडोई जो होतो त्याच्यामध्ये निश्चित कुठेतरी कमतरता आलेली आणि म्हणून त्याच्यावरती अतिरिक्त लाईन हाच एक उपाय आहे. अतिरिक्त लाईन मंजूर झालेली आहे, लक्षात ठेवा. केवळ जिथे जायचं आणि एक पत्र द्यायचं आणि बॅनरबाजी करायची याला अर्थ नसतो. याच्यात पूर्णपणे आम्ही लोक घुसलेलो आहोत. पूर्णपणे या सगळ्या गोष्टीच्या प्रत्येक हालचालीमध्ये मी आहे, आशिष चेंबूरकर आहे. कारण मी आशिष चेंबूरकर यांनी 2-2 परत व्हिजिट घेतलेले आहेत. आदित्य साहेबांची वैयक्तिक बैठक, ते त्याचा पाठपुरावा. आता मधल्या काळात जसं बोललो, महानगरपालिकेचे काही नियम आहेत, त्या ट्रॅफिककडून रोड खणायची परमिशन मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केला जातो, त्याची वर्क ऑर्डर महापालिकेची इथं आता सध्या महापालिका हळूहळू आर्थिक तंगीमध्ये चालली आहे. याची कारणंही तुम्हाला माहिती आहेत. बेहिशोबी नियमबाह्य खर्च हा सुद्धा याला कारणीभूत आहे ना. लोकांच्या जीवनावश्यक बाब काय, आरोग्य, पाणी, अन्न ह्या सगळ्या गोष्टीकडे बघायला पाहिजे. ते न बघता केवळ राजकीय स्टँडबाजी करून काही बाबतीत म्हणजे अन्य काहीतरी वेगळ्या पद्धतीने खर्च केला गेला. आणि आज महापालिकेकडे ही आर्थिक स्थितीची पण आता त्यांच्याकडे बोंबाबोंब सुरू झालेली आहे. परंतु पाण्याच्या प्रश्नासाठी या ठिकाणी महापालिकेला आम्ही कुठल्याही सवलती देऊ इच्छित नाही. महापालिकेचे हे काम आहे, त्यांनी आम्हाला पाण्याची सेवा दिलीच पाहिजे. त्यामुळे पाण्याची नवीन लाईन ही जवळजवळ मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्या ठिकाणी त्याची वर्क ऑर्डर निघाली पाहिजे, रोड खणण्याची परमिशन मिळाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे, टप्प्याटप्प्याने करतो आहे. परंतु काही लोकांची जर इच्छा असेल की आज पाणी नाही आलं आणि उद्या मिळवून द्या, तर त्याला शेवटी ह्या सगळ्या कामाला कुठेतरी सिस्टम आहे. ठीक आहे, आज 1-1.5 वर्ष झालं, परंतु मधल्या काळात 2-2 निवडणुका झाल्या. निवडणुकाच्या काळात आचारसंहितांमध्ये ही कामं केली जात नाहीत. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये 4 महिने पूर्णपणे कुठेही खड्डा मारायला परमिशन नसते. तुम्ही काहीतरी तांत्रिक बाजू पण समजून घेणार आहात, परंतु त्याच्यावर ते उपाय म्हणून वारंवार आम्ही टँकर, माझ्याकडे हिशोब आहे, मी स्वतः जवळजवळ 20 ते 22 वेळा वेगवेगळ्या तारखांना टँकर पाठवले. मी आता जर तुम्ही माझ्याकडे अजून वेळ द्याल तर तुम्हाला पेपरच देत.
कधी कुठल्या वेळेला टँकर जात आहेत. आजही आमच्याकडे मागणी केली तर आम्ही तातडीने त्या ठिकाणी टँकर पाठवतो. त्याच्यामुळे आता काही लोक गैरसमजतनं बोलत असतील तर ठीक आहे, आता ते बोलले त्याला आपला नाईलाज आहे, तो त्यांचा त्रॅग आहे, त्यांचा तो त्रास आहे आणि त्रासातनं ते बोलणारच आहे त्रास, परंतु त्याच्यावरती आम्ही उपाययोजना करतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या समस्या आहेत, याच्यावरती राजकारण करण्याचं काही कारण नाही किंवा राजकीय समस्या नाही आहेत, त्या लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत, त्या पूर्ण केल्याच पाहिजे. आम्ही जेवढ्या तातडीनं जेवढ्या जलद गतीने करता येईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता लोक समोरच्या बाजूने त्रागाने बोलत आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी वारंवार चर्चेलाही जात आहेत. शेवटी त्याला आपलं बंधन नाही आहे, परंतु याच्यावरती आम्ही उपाययोजना करतो आहे, करणार आहोत. आणि तात्पुरते उपाय म्हणून जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे तिथे टँकर जात आहेत. त्यामुळे लोकांनी संयम ठेवावा. त्या ठिकाणी आम्ही त्या कामामध्ये लक्ष घालून आहोत. आदित्य साहेब स्वतः लक्ष घालून आहेत, मी आहे, सचिन अय्यर आहेत, आशिष शेंपूरकर आहेत, आमचे तिथले स्थानिक पदाधिकारी तर या सगळ्या बाबतीत रोज दक्षतेने बघत असतात. त्यामुळे जर कोणी काही गैरसमज झाला असेल तर गैरसमज करून घेऊ नये. हा विषय राजकारणाचा नाही, हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो लवकरात लवकर सुटला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. शिंदेसाहेब, रहिवासी हे देखील म्हणतात की म्हाडाचे प्रशासकीय अधिकारी व्यवस्थित लक्ष देत नसल्यामुळे हे जास्त घडून येतं आहे. काय सत्यता आहे याच्यामध्ये? नाही, थोडीशी वस्तुस्थिती आहे. एक लक्षात ठेवा, ही वस्तुस्थिती आहे. या बाबतीत म्हाडाला थोडा दोषही मी देईन, बरोबर आहे. कारण शेवटी आता त्या म्हाडांवरती, म्हाडा ह्या शासकीय यंत्रणेवरती कोणाचं वचक पाहिजे, काय पाहिजे, याच्यापेक्षा त्यांना या कामी कुठेतरी आता आक्रमकपणे राबवून घेतलं पाहिजे. तेही आम्ही केलेलं आहे, लक्षात ठेवा, तेही केलेलं आहे. आता म्हाडाने काय केलं याच्यामध्ये? खरं म्हाडाने ही सगळी म्हाडाची प्रॉपर्टी आहे, म्हाडानेच सगळं करायला पाहिजे होतं, परंतु म्हाडाने BMCला फक्त एक पत्र लिहिलं की पाणी पुरवठा अपुरा आहे, तुम्ही याच्यावरती उपाययोजना करा. खरं म्हाडाची संपूर्ण जबाबदारी होती. त्यांनी तातडीनं पाईपलाईन बदलायला पाहिजे होत्या. त्यांनी ज्या काही चुकीच्या पाईपलाईन फिरवल्या आहेत त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामध्ये त्याचं, कारण ही पाईपलाईन अशा तऱ्हेने फिरल्या गेलेल्या आहेत की तिथे अनेक बेंड आहेत, अनेक असे कोन आलेले आहेत. त्याच्यामुळे जे प्रेशर, जेव्हा पाईप एका लाईनमध्ये असतो त्यावेळेला प्रेशर फास्ट जात असते, परंतु ते असं डिवाईड होऊन गेलं तर ते त्याचे प्रेशर डाऊन होत असते. अर्थात या तांत्रिक गोष्टी आहेत, परंतु आता ही अंतिम टप्प्यात आहे. आम्ही जे बोलतो आहे की नवीन लाईन, आणि त्याला लवकरच आम्ही त्या कामाला सुरुवात करू. लोकांना मी पुन्हा एकदा माझं सांगणं आहे की कोणाबद्दलही गैरसमज करून घेऊ नका. हा विषय राजकारणाचा नाही आहे, आम्ही याच्यावरती मार्ग काढतो आहे. शिंदेसाहेब, कधीपर्यंत हा विषय मिटण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं? किती मुदत काय साधारण होऊ शकते? हे बघा, एक लक्षात ठेवा, मी पहिलंच बोललो, महापालिकेचे पण काही नियम आहेत. एखाद्या गोष्टीचं टेंडर काढायचं आहे, एखाद्या त्या टेंडरला शेवटी शासनानेच नियम करून दिलेले आहेत. त्याला काहीतरी व्हिजिलन्सच्या गाईडलाईन आहेत, CVC गाईडलाईन आहेत, महानगरपालिकेच्या दक्षता विभागाच्या काही गाईडलाईन आहेत. एखादं टेंडर, त्या टेंडर मागवण्याची मुदत, ते टेंडर प्राप्त झाल्यानंतर ते ओपन करण्याची मुदत, ते ओपन करून झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर इश्यू करण्याची मुदत, या सगळ्या एका दिवसात होत नाही. तर त्या नाही म्हटलं तरी त्या प्रत्येकामागे कुठेतरी महिना 15 दिवस अशा तऱ्हेने होत असतात. परंतु आता मी हेही सांगतो तुम्हाला, कारण हे सगळं प्रपोजल प्लॅनिंग डिपार्टमेंटकडे होतं आणि प्लॅनिंगवरून आता जवळजवळ ते अंतिम मंजुरी करून वॉर्डकडे येईल. वॉर्डकडे आल्यानंतर आम्ही तातडीने या कामाला सुरुवात करू. आणि दरम्यानच्या काळात जिथे जिथे गरज आहे तिथे महापालिकेच्या वतीने टँकर जात आहेत, खाजगी टँकर नाही जात. चांगलं पिण्याचं पाणी त्या माध्यमातून जाते. आता हेही बऱ्याचशा लोकांना माहिती आहे हे होतं आहे म्हणून, पण काही लोकांना अधिक ज्यांना त्रास होतो तर शेवटी बोलणार, तेच बोलणार, त्यांचा तो त्रास आहे, तो त्रास व्यक्त करतायत. फक्त व्यक्त करत असताना त्याच्यात काही गैरसमज असेल तर त्यांनी तो गैरसमज करून घेऊ नये. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या भावना ह्या आमच्यासाठी, त्यांच्या ज्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत. आम्हाला काय त्याच्यातनं फार आम्ही त्यांच्या त्या भावनांची कदर करत नाही असं होत नाही. त्यांच्या भावना, त्यांचं दुःख किंवा त्यांच्या समस्या ह्या आमच्या समस्या आम्ही समजतो आणि त्या तशा पद्धतीने हाताळतो आहे आम्ही. या म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पचा हा विषय, हा पाण्याचा विषय मिटला पाहिजे, ह्याच या व्हिडिओमधून किंवा या बातमीमधून बाहेर येत आहे. या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही आहे असं देखील इथे संबंधित म्हणत आहेत. प्रशासकीय अधिकारी ऐकत नाही आहेत आणि
उपशाखा प्रमुख इनरकर यांनी हे देखील सांगितलं, मग शिवसेना स्टाईलने आम्हाला जावं लागेल. शेवटी हतबल झालेली जनता किंवा हतबल झालेले लोक काय करतील हा विषय आत्ताच सांगता येणार नाही आहे. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.